कशी होणार अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना? अनेकांना भीती, इच्छुकांना लागली धास्ती. नवीन प्रभाग वाढण्याची देखील शक्यता. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारला आदेश दिलेत. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही नव्याने होणार आहे. नवीन प्रभाग रचना कशी असेल, यात नवीन प्रभाग वाढणार का, याकडे आता इच्छुकांचं लक्ष लागलंय. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक सन 2018 मध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार पार पडली. एका प्रभागात 4 सदस्य असावेत अशी सत्ताधारी भाजपची मागणी आहे. त्यामुळे यावेळी देखील 4 सदस्यीय प्रभाग रचना कायम राहण्याचीच शक्यता आहे. गेल्या 5 वर्षात मात्र शहरात मतदारांची संख्या वाढली आहे. या वाढीव मतदारांचा विचार केला तर शहरात आणखीन 1 ते 2 प्रभाग नव्यानं निर्माण होण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 17 प्रभाग होते. यात 68 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीनंतर पक्षीय बलाबलानुसार त्यावेळी सेना भाजपने सत्तेत गणित जुळवलं होतं. पहिले 2.5 वर्ष भाजप तर त्यानंतरचे 2.5 वर्ष शिवसेनेला महापौरपद देण्यात आलं होतं. मनपातील लोकनियुक्त मंडळाचा 29 डिसेंबर 2023 रोजी कार्यकाल संपल्यानंतर वेळेत निवडणुका होतील असं वाटत असतानाच ही निवडणूक लांबली गेली. त्यामुळे मनपाकडे गेल्या 17 महिन्यांपासून प्रशासक राज आहे. आता निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्वच इच्छुक तयारीला लागलेत. प्रत्येक पक्षात विद्यमान तसेच नवीन अशी नगरसेवक पदाची निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची मोठी यादी आहे. गेल्या 17 महिन्यांपासून 17 प्रशासक आले. त्यामुळे नवीन इच्छुकांना तयारीला मोठा वेळ मिळालाय. मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेकांचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय. आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.